Hello everyone. Today we are going to start our new chapter, that is chapter number 8 from unit 3rd. The name of the chapter is Style, Themes and Master Pages. ह्या चॅप्टर मध्ये आपल्याला स्टाईल म्हणजे काय ते बघायचं आहे, ते इम्प्लिमेंट कसं करतो आपण सी शार्प मध्ये ते बघायचं आहे. थीम्स हा पार्ट कसा इम्प्लिमेंट करू शकतो आपण सी शार्प .NET मध्ये ते बघायचं आहे आणि मास्टर पेज बद्दलची माहिती बघायची. तर वन बाय वन आपण स्टार्ट करूया स्टाईल्स ह्या पॉइंट पासून. तर स्टाईल म्हणजे काय? स्टाईल आर द पार्ट ऑफ द कॅस्केडिंग स्टाईल शीट. कॅस्केडिंग स्टाईल शीटचा पार्ट हा स्टाईल आहे. कॅस्केडिंग स्टाईल शीट हा पार्ट तुम्हाला वेब डिझायनिंग मध्ये जे सेमिस्टर सेकंड मध्ये तुम्हाला सब्जेक्ट होता त्याच्यामध्ये हा झाला आहे. जे की वेब डिझायनिंग मध्ये एचटीएमएल मध्ये आपण सीएसएस हा पार्ट बघितलेला आहे आणि ते एचटीएमएल मध्ये कसे इम्प्लिमेंट करतात हे आपल्याला बघायचं आहे. ह्या चॅप्टरकडे आपल्याला पुढे जाताना तुम्हाला सीएसएस बद्दलची माहिती ही बेसिक माहिती हवी. आपण ह्यामध्ये बघणारच आहोत, पण बेसिक माहिती तुम्हाला सीएसएस ची हवी. त्यानंतर ते कसं काय काम आहे ऍक्च्युली ते तुला माहिती हवं. तर सीएसएस काय करतं किंवा स्टाईल्स आपण का ऍड करतो वेब पेजेस मध्ये? तर स्टाईल हे आपल्याला एक फॉर्मॅटिंग देतं आणि ते फॉर्मॅटिंग नुसार आपण डिझायनिंग करतो. त्यामध्ये डिझायनिंग आपण वेब पेज मध्ये ऍड करू शकतो, बरोबर. आणि त्यानुसार तुम्ही वेब पेज डिझाईन करू शकता. डिझायनिंगचं एक ऍड करण्यासाठी, फॉर्मॅटिंग चांगलं ऍड करण्यासाठी आपण स्टाईलचा उपयोग करतो वेब पेजेस मध्ये. मग इथे त्याने दिले की स्टाईल्स आर द पार्ट ऑफ cascading style sheet, that is CSS standard. With style we can define a set of formatting options and reuse it format different element on multiple pages. तुम्ही काय करता तर तुम्ही स्टाईल्स यूज करून तुम्ही काय करू शकता, वेगवेगळे फॉर्मॅटिंग ऑप्शन्स तयार करू शकता आणि ते फॉर्मॅटिंग ऑप्शन्स तुम्ही तुमच्या जे काही एलिमेंट्स आहेत वेब पेजेस मध्ये, एलिमेंट्स कुठले तर तुमचं बटन असेल, टेक्स्ट बॉक्स असेल, तर त्यामध्ये ते तुम्ही फॉर्मॅट ऍड करू शकता आणि त्याला तुम्ही काय करू शकता, एक डिझायनिंग देऊ शकता. Style sheets represent a major breakthrough for web pages designers, expanding their ability to improve the appearance of the pages. For example, styles that changes font of all the text and control in our website without requiring to modify any of the page code. स्टाईल शीट काय करतं तर स्टाईल शीट त्याचा उपयोग करून तुम्ही वेब पेजेस मध्ये काय करू शकता, तुम्ही ते त्याचा अपीरन्स चेंज करू शकता. अपीरन्स म्हणजे काय, थोडक्यात त्याचं जे काय इंटरफेस आहे, बरोबर, जे काय तुम्हाला दिसणार आहे नॉर्मल टेक्स्ट. आपण वेब डिझाईन करताना नॉर्मल आपल्याला सगळं काय दिसतं, विजुअल स्टुडिओ टेक्स्ट बॉक्स घेतला तरी नॉर्मल त्याचं बाय डिफॉल्ट जे आहे सी शार्प मध्ये तसं दिसतं. त्यानंतर तुम्ही टेक्स्ट बॉक्स त्यानंतर बटन घेतलं तरी ते बाय डिफॉल्ट ज्याचा तो आहे जे काय सी शार्प मध्ये त्यांनी दिलेलं आहे त्याचं बाय डिफॉल्ट ते बटन दिसतं. पण त्यामध्ये तुम्ही चेंजेस केल्यानंतर ते चेंजेस होतात, बरोबर आहे. पण सीएसएस वापरून पण तुम्ही काहीतरी आणखीन ऍडिशनल लेवलला तुम्ही काय करू शकता, चेंजेस त्याचा अपीरन्स जे आहे ते वेब पेजेस मध्ये चेंज करू शकता. आणि दुसरी गोष्ट म्हणजे सीएसएसचा असा एक उपयोग आहे की तुम्ही सीएसएसच्या आता पुढे बघणार आहोत आपण वन बाय वन पार्ट. सीएसएसचा उपयोग जो आहे तो तुम्ही पर्टिक्युलर एलिमेंटला जर तुम्हाला पाहिजे, आता पॅराग्राफला मला पाहिजे की सपोज एक कलर हा पॅराग्राफसाठी पाहिजे, तो फिक्स कलर आहे. मग ते फिक्स कलर तुम्ही दरवेळी तुम्हाला डिझाईन न करता तुम्ही काय करू शकता, एक सीएसएस फाईल ऍड केला तर ती फाईल काय करेल, तुम्हाला बाय डिफॉल्ट ते जे पॅराग्राफचा कलर असेल तो चेंज करेल. ते कसं आता एक्झाम्पल्स मध्ये आपण बघणार आहोत वन बाय वन. फक्त एक लक्षात घ्या की सीएसएस आपण का यूज करतो, तर फॉर वेब पेज डिझायनिंग त्याचा अपीरन्स चेंज करण्यासाठी वगैरे आपण काय करतो, सीएसएसचा उपयोग करत असतो. So just create a style sheet for the formatting and add it into the web page by using a link element. हे करण्यासाठी तुम्ही काय करता, एक स्टाईल शीट तुम्ही फॉर्मॅट क्रिएट करा आणि वेब पेज मध्ये ऍड केल्यानंतर ते काय होईल, तो फॉर्मॅट त्या वेब पेजला लागू होईल आणि त्या फॉर्मॅट नुसार ते वेब पेज काय होईल, दिसेल तुम्हाला. तर आपण पहिलं दिलेलं त्यांनी व्हॉट इज सीएसएस. So CSS is a cascading style sheet and it defines how to display the HTML element. It was used to allow the developer to separate content from the design so that HTML page can be very well designed. External style sheet can save a lot of work. हे थोडक्यात त्याने इंट्रोडक्शन दिलेलं आहे की स्टाईल शीट काय आहे. ते स्टाईल शीट तुम्ही एक HTML मध्ये काय करता, एम्बेड करता. त्याची सुरुवात तशी झाली, ते एम्बेड करून काय करता, तुम्ही एक वेब डिझायनिंग चा पार्ट हा तुम्ही त्यामध्ये ऍड करत असता. त्याचे फीचर्स आणि त्याचे ॲडव्हान्टेजेस दिले आहेत की इट प्रोव्हाइड द रियुजेबिलिटी. तुम्ही हा परत परत यूज करू शकता. त्यानंतर आहे सीएसएस मेक इट व्हेरी इझी टू चेंज द स्टाईल्स ऑफ द डॉक्युमेंट. डॉक्युमेंटची स्टाईल्स, डॉक्युमेंटचं डिझाईन थोडक्यात जे काय आहे, बरोबर आहे, तुम्ही थोडक्यात ते काय करू शकता, चेंज करू शकता. त्यानंतर सीएसएस काय करतं, वी कॅन हॅव कॉन्स्टंट लेआउट अँड पोझिशन ऑफ नेव्हिगेशन अक्रॉस अ साईट.
तुम्ही कॉन्स्टंटली काय करू शकता, त्याचं लेआउट कॉन्स्टंट लेआउट करू शकता, बरोबर आहे. एक फॉर्मॅटिंग फिक्स फॉर्मॅट आपण बोलतो ना, त्या प्रकारे तुम्ही तयार करू शकता आणि ते CSS वापरून तुम्ही काय करू शकता, इम्प्लिमेंट करू शकता वेब पेजेसमध्ये. म्हणजे आता सपोज फिक्स फॉर्मॅट म्हणजे कसा, तर आता ते बघा, हेडिंगचं नाव कसं आहे, पिंकमध्ये आहे, बरोबर आहे. त्यानंतर इथे पॅराग्राफ कसे आहेत, तर 1 2 3 4 अशामध्ये आहेत. तर तुम्ही त्या प्रकारे काय करू शकता, डिझाईन करू शकता की मला हेडिंग जे आहे ते पिंक कलरमध्येच पाहिजे. मग ते हेडिंग तुमचं पिंक कलर, मग प्रत्येक हेडिंग तुम्ही जेव्हा H1 टॅग किंवा हेडिंग टॅग द्याल तेव्हा ते हेडिंग काय येईल, पिंक टॅगमध्येच येईल. म्हणजे फिक्स फॉर्मॅटिंग थोडक्यात, कॉन्स्टंट लेआउट. ठीक आहे. त्यानंतर इट सेव्स टाइम्स. ओके, हे जे टाइम सेव्ह करतं, का टाइम सेव्ह करतं, कारण की तुम्ही एक CSS क्रिएट केल्यानंतर तुम्हाला परत परत डिझायनिंग पार्ट तयार करायची गरज नाही आहे. त्यासाठी तुमचं काय होतं, टाइम हा सेव्ह होतो. त्यानंतर पार्ट आहे तो आहे पेज दॅट युजेस CSS लोड फास्टर ॲज कम्पेअर टू विदाउट CSS पेज. पेज जे आहे, जी CSS फाईल आहे ज्यामध्ये, ते काय होतं, फास्टरली लोड होतं ॲज कम्पेअर टू विदाउट CSS पेज. तुम्ही एक CSS पेज करून जर डिझायनिंग केलं असेल वेब पेजचं, तर ते फास्टली लोड होतं. आणि जर विदाउट CSS जर तुमचं एक वेब पेज असेल, तर ते काय होतं, थोडं टाइम घेतं. सो हे जे आहेत त्याचे ॲडव्हान्टेजेस आहेत. डिसॲडव्हान्टेजेस काय आहेत, तर CSS डज नॉट वर्क कॉन्स्टंटली इन डिफरंट ब्राउझर्स. प्रत्येक ब्राउझरला CSS सपोर्ट करतच असं नाही. जर गुगल क्रोमला करत असेल तर म्हणजे काही फीचर्स आहेत त्याचे. जर गुगल क्रोमला करत असेल तर इंटरनेट एक्सप्लोरला करणार नाहीत, फायरफॉक्सला करणार नाहीत, तर काही असे सगळे फीचर्स काय होत नाहीत, सगळीकडे त्याचे CSS यूज केले जात नाहीत. त्यानंतर आहे डिबगिंग CSS इज व्हेरी डिफिकल्ट. त्यामुळे डिबगिंग करणं म्हणजेच काय, ॲक्च्युली त्यामध्ये इम्प्लिमेंट झाले की नाही, ओके, हे बघणं थोडं डिफिकल्ट आहे प्रत्येक तुमच्या एलिमेंटला ते. त्यानंतर आहे इट कन्झ्युम्स टाइम ड्युरिंग द डेव्हलपमेंट ऑफ वेब पेजेस. CSS मध्ये काय होतं, तर टाइम जे आहे डेव्हलपमेंट साठी ते काय लागतं, जास्त लागतं. पण हा एक डिसएडव्हान्टेज झाला तरी पण एकदा जर तुम्ही डेव्हलप केला CSS फाईल, एक फाईल डेव्हलप करताना थोडा टाइम लागू शकतो, पण ती फाईल एकदा इम्प्लिमेंट केला तर तीच फाईल तुम्ही परत परत रियूज करू शकता, जे की हा पहिला त्याचा ॲडव्हान्टेजेस आहे. सो this is a disadvantage, but it also the advantage as like for the this feature. Okay, you can reuse that develop code multiple times. So these are the disadvantages and advantages and features of the CSS. And let's see how the CSS implement. And before that आपल्याला कसं ते CSS आहे त्यामध्ये कुठले कुठले पार्ट्स आहेत ते बघायचं आहे. So the working with the CSS with Visual Developer. So Visual Studio provides good support for the creating and modifying CSS document using IDE. तुम्ही इंटिग्रेटेड डेव्हलपमेंट एन्व्हायरमेंट, दॅट इज आपलं जे काही Visual Studio आहे ते वापरून तुम्ही काय करू शकता, CSS क्रिएट करू शकता, मॉडिफाय करू शकता. सो स्टेप फॉर क्रिएटिंग युजिंग CSS इन Visual Studio. सो कसं तयार करायचं Visual Studio मध्ये CSS. पहिल्यांदा तुम्ही एक एम्प्टी वेबसाईट घ्या. त्यानंतर तुम्ही स्विच टू डिझाईन व्ह्यू ऑफ आवर डिफॉल्ट ASPX फाईल. तुम्ही डिझाईन व्ह्यूला काय करा, स्विच करा. त्यानंतर फ्रॉम द स्टँडर्ड ग्रुप इन टूल बॉक्स ड्रॅग द फॉलोइंग कंट्रोल्स ऑन टू द पेज अँड सेट देअर प्रॉपर्टी ॲज शोन. तुम्ही काय करू शकता, त्यामध्ये एक स्टँडर्ड टूल बॉक्स घ्या, त्यामध्ये त्याच्या ह्या प्रॉपर्टीज टाका. ते आता आपण करूया. मग कसं करायचं ते एक तुम्हाला सांगतो आणि कसं त्या CSS ॲड करायचं. आता CSS आपण Visual Studio मध्ये घेऊया की इथे एक एम्प्टी वेबसाईट आपण घेऊया आणि एम्प्टी वेबसाईट मध्ये ते आपण ॲड करूया. सो मी इथे एक वेब पेज घेतलं, एम्प्टी वेबसाईट घेतले. त्या वेबसाईटमध्ये मी डिफॉल्ट ASPX जे पेज आहे आपलं डिझाईन सोर्स कोड जो आहे तो ओपन केला आहे. हे डिझायनिंग आहे आपलं आणि हे सोर्स आहे. सोर्समध्ये मी डायरेक्टली एक HTML सारखंच कोडिंग असतं ह्यामध्ये, त्याच्यामुळे मी H2 टॅग घेतला आहे, त्यानंतर पॅराग्राफ घेतला आहे आणि त्यानंतर एक सेकंड पॅराग्राफ घेतला आहे. ह्यामध्ये मी H2 टॅगमध्ये वेलकम टू DYIT असं घेतलं आहे. त्यानंतर पॅराग्राफ घेतला सेकंड, फर्स्ट त्याच्यामध्ये हॅलो आय एम शैलेश, आणि सेकंड जो पॅराग्राफ घेतला त्याच्यातलं घेतलंय की वी आर लर्निंग AWP सब्जेक्ट. आता जे हे तीन गोष्टी आहेत, ह्या तीन गोष्टींना आपल्याला काय करायचं आहे, तर CSS द्यायचं, डिझायनिंग करायचं. एक सिम्पल तुम्हाला माहिती असेल की तुम्ही काय करता, एक CSS मध्ये पण पार्ट असतात की इनलाईन, एक्सटर्नल आणि इंटरनल. तर ते आपण पुढे बघणार आहोत कशा आहेत ते. पण आपल्याला एक थोडक्यात CSS कसं आपण करू शकतो
ते मी तुम्हाला सांगतो की इथे मी इनलाईन CSS करतो, सॉरी इंटरनल CSS करतो. तर इंटरनल CSS साठी मी आपण कसं करतो इंटरनल CSS, तर इंटरनल CSS आपण हेड जो टॅग असतो ह्या हेड टॅग मध्ये आपण इंटरनल CSS डिक्लेअर करतो. बरोबर आहे. त्या हेड टॅग मध्ये तुम्हाला स्टाईल टॅग घ्यायला लागेल आणि त्या स्टाईल टॅग मध्ये तुम्हाला जे काय CSS द्यायचं आहे, कोडिंग द्यायचं आहे, ते तुम्ही त्या ठिकाणी देऊ शकता. मी या ठिकाणी टायटल काढतो, कोडिंग देतो की S2 टॅगला देतो की S2 इंटू कर्ली ब्रॅकेट. आता S2 काय झाला माझा, हा S2 जो आहे तो माझा सिलेक्टर आहे. सिलेक्ट काय केलं मी इथे S2 टॅग सिलेक्ट केला आहे, सिलेक्टर. बरोबर, ह्याला काय म्हणतात सिलेक्टर. तुम्ही पॅराग्राफ पण सिलेक्ट करू शकता. बरोबर आहे. तुम्हाला ज्या टॅगला तुम्हाला ते डिझाईन द्यायचं तो टॅग तुम्ही काय करू शकता, त्या ठिकाणी सिलेक्ट करू शकता. या ठिकाणी मी काय घेतलंय S2 घेतलेला आहे. आता हे सिलेक्टर मी घेतला, हा टॅगला काय होईल, हे सिलेक्ट होईल. त्यानंतर आपल्याला काय घ्यायचंय, काय तुम्हाला डिझाईन करायचं किंवा काय त्यामध्ये चेंजेस करायचं आहे, काय ऍड करायचं आहे डिझाईनसाठी. तर मला काय करायचं आहे, तुम्हाला दाखवलं तर ह्या ठिकाणी हे पेज जे आहे ते असं दिसतंय. ठीक आहे. आता हे वेलकम टू TYIT जे आहे ते मला सेंटरला पाहिजे आणि त्याचा कलर जो आहे तो मी चेंज करणार आहे. तेच आपण या ठिकाणी करूया की इथे काय करायचं, टेक्स्ट अलाइन जे आहे ते आपण चेंज करूया. टेक्स्ट अलाइन मी देतो. हे झालं काय, प्रॉपर्टी. टेक्स्ट अलाइन इज अ प्रॉपर्टी. आता ही प्रॉपर्टी झाल्यानंतर आपल्याला काय द्यायचं, ह्याला व्हॅल्यू द्यायची आहे. व्हॅल्यू देताना तुम्ही इथे कोलन द्या. कोलन दिल्यानंतर बघा इथे आलंय कुठलं टेक्स्ट अलाइन पाहिजे तुम्हाला, इथे सेंटर, जस्टिफाय, लेफ्ट, राईट, इनहेरिट. तर मला सेंटर पाहिजे म्हणून मी इथे काय केलं, सेंटर सिलेक्ट केलं. हे झालं तुमचं काय, थोडक्यात एक सिंपल CSS डिफाईन केलेलं आहे तुम्ही. बरोबर आहे. इथे की टेक्स्ट अलाइन त्याचं काय होईल, सेंटर होईल. इथे बघा इम्प्लिमेंट झालंय, हे सेंटरला आलेलं आहे. बरोबर. त्यानंतर आणखीन कुठलं होतं, तर मला दुसरं जर ऍड करायचं असेल ह्या ठिकाणी प्रॉपर्टी, तर मला इथे सेमीकोलन द्यायला लागेल. सेमीकोलन दिल्यानंतर परत मी काय करेन, इथे दुसरी कोणती प्रॉपर्टी मला द्यायचं आहे ते मी इथे नाव लिहिन त्या प्रॉपर्टी. सपोज कलर मला चेंज पाहिजे, तर कलर मी इथे प्रॉपर्टीचं नाव लिहिलं. कलर लिहिल्यानंतर मला कुठला कलर पाहिजे, तो कलर मी इथून, व्हॅल्यू जी आहे ह्याला व्हॅल्यू बोलतात. बरोबर आहे. हे काय झालं, ही प्रॉपर्टी आणि हे जे सेंटर वगैरे आहे, कलर मध्ये मी जे कलर लिहीन ते कलर काय असेल, तर व्हॅल्यू असेल. तर या ठिकाणी मी एक कलर कुठला तरी सिलेक्ट करतो. या ठिकाणी बघा हे इम्प्लिमेंट झालंय, थोडा लाईट कलर आहे, आपण डार्क घेऊया. ठीक आहे. ओके, अच्छा. ओके, तर हे कलर काय झालं इथे इम्प्लिमेंट झालेलं आहे. तर हे थोडक्यात काय झालं, तर हे CSS आपण कसं इम्प्लिमेंट केलेलं आहे ते बघितलं. एक सिंपल एक्झाम्पल बघितलं मी या ठिकाणी. आपण HTML मध्ये पण हे एक्झाम्पल बोललंय की इन हेड टॅग मध्ये आपण स्टाईल टॅग घेतलं, स्टाईल टॅग मध्ये S2 घेतलं, S2 ला सिलेक्टर बोलतात. बरोबर. हे जे इथे आपण डिफाईन करतो, इथे पॅराग्राफ पण तुम्ही घेऊ शकता. इथे जर P घेतलं मी, बरोबर आहे, तर ते P ला इम्प्लिमेंट होईल. बघा इथे पॅराग्राफ, दोन्ही पॅराग्राफ ते इम्प्लिमेंट झाले. तुम्ही ते S2 काय सिलेक्टर चेंज करू शकता. बरोबर आहे. त्यानंतर इथे आपण प्रॉपर्टी घेतली ही आणि ही व्हॅल्यू घेतलेली आहे. बरोबर आहे. अलाइन सेंटर केलं आणि व्हॅल्यू काय घेतले, कलर एक प्रॉपर्टी घेतले, टेक्स्ट अलाइन हे एक प्रॉपर्टी घेतले, त्यांचं सेंटर ही व्हॅल्यू घेतली आणि इथे नेव्ही कलर ही एक व्हॅल्यू घेतलेली आहे. तर हे झालं तुमचं एक सिंपल CSS. ओके, तर हे CSS कसं इम्प्लिमेंट करायचं हे आपल्याला HTML मध्ये हे आपण बघितलेलं आहे. त्यानंतर आपल्याला बघायचं आहे की सिलेक्टर मध्ये तुम्ही वेगवेगळे टाइप्स आहेत सिलेक्टर मध्ये. तर त्यामध्ये आहेत युनिव्हर्सल सिलेक्टर आहे. युनिव्हर्सल सिलेक्टर काय करतो, इट इंडिकेट बाय द ॲस्ट्रिक साइन, स्टार साइन हे काय केलं तर या ठिकाणी दाखवलं जातं. अँड इट अप्लाय टू ऑल द एलिमेंट इन युअर पेज. इट यूज टू सेट ग्लोबल सेटिंग लाईक फॉन्ट फॅमिली. आता हे जे स्टार साइन आहे ते कशाला दिलं जातं तुम्ही, तर त्या ठिकाणी ते ऍड करून तुम्ही सगळ्या जे काय आहे त्या सगळ्या पेजमध्ये ते काय करू शकता, इम्प्लिमेंट करू शकता. तर हे मी अशा ठिकाणी घेतलं CSS आणि फॉन्ट फॅमिली. आता शक्यतो हे फॉन्ट फॅमिलीला दिलं जातं. तर ह्या ठिकाणी फॉन्ट फॅमिली कुठला, एरियल आहे. आता मग फॉन्ट फॅमिली काय होईल, हे जर CSS मी डिक्लेअर केलं तर सगळ्यांची फॉन्ट फॅमिली जी आहे ती फॉन्ट फॅमिली एरियल ही होईल. बघूया आपण होतंय का.
इथे बघा एरियल झाले ना, एरियल हा काय फॉन्ट आहे आणि हा सगळ्यांचा फॉन्ट काय झाला इथे चेंज झालेला आहे. मग स्टार करून काय करू शकता तुम्ही, सगळ्याला ते इम्प्लिमेंट होईल. ओके, युनिव्हर्सल सिलेक्टर, स्टार इज अ युनिव्हर्सल सिलेक्टर, ॲस्ट्रिक साइन, ** is a universal selector. Why universal selector? Because if you want to implement the whatever design inside curly bracket to all the web page, then you can define here that property, and that property will implement to your whole page. म्हणजे सगळ्या पेजला ते काय होईल, इम्प्लिमेंट होईल. So basically it is used for the font, okay, because font we need to implement फॉर ऑल पेज, बिकॉज आपल्याला सगळ्याला वाटतं की एकच फॉन्ट असावं आपल्या जे काय वेब पेज आहे त्यासाठी. तुम्ही इथून फॉन्ट पण चेंज करू शकता. आता एरियल घेतलाय, त्या ठिकाणी मी दुसरा एक घेतो. इथे बघा वेगवेगळे फॉन्ट्स आलेले आहेत, बरोबर आहे. तर ते फॉन्ट्स वापरून तुम्ही काय करू शकता, ते जे पाहिजे तो फॉन्ट तुम्ही घेऊ शकता आणि पाहिजे त्या फॉन्टने तुम्ही काय करू शकता, त्या ठिकाणी चेंजेस करू शकता. ठिकाणी आपण एक टाइम्स न्यू रोमन घेऊया, बघूया होते का काही इम्प्लिमेंट. चेंजेस झाले, टाइम्स न्यू रोमन आलेला आहे, बरोबर. त्याच्या अगोदर कुठला होता आपला, एरियल होता. आपण इथे एरियल जो आहे तो फॉन्ट घेऊ, म्हणजे पाहिजे तो फॉन्ट तुम्ही काय करू शकता, इथे घेऊ शकता. त्यानंतर कर्ली ब्रॅकेट क्लोज, कर्ली ब्रॅकेट क्लोज केल्यानंतर तुमचं काय होईल, त्या ठिकाणी स्टाईल जो या ठिकाणी आपण सिलेक्टर घेतलाय तो सिलेक्टर काय होईल, क्लोज होईल. तर हे झालं युनिव्हर्सल सिलेक्टर. त्यानंतर टाइप सिलेक्टर. टाइप सिलेक्टर काय करतं, इट इज द मोस्ट बेसिक टाइप सिलेक्टर विच इज यूज्ड बाय द युजर्स. So this selector helps user to select the HTML element on page that matches the selector and irrespective of the position of the element in the document tree. Style selector, जो टाइप सिलेक्टर जो आहे तो टाइप सिलेक्टर काय करतं, टाइप सिलेक्टर तुम्ही पर्टिक्युलर टाइपचं काय करता त्या ठिकाणी सिलेक्ट करता. म्हणजे आता आपण ह्या ठिकाणी टाइप सिलेक्टर बघितलं, बरोबर. हा टाइप आहे, S2 हा टाइप आहे. ह्या S2 ला मी काय केलं, डिफाईन केलं. त्या ठिकाणी मी पॅराग्राफ पण घेऊ शकतो, पॅराग्राफला पण काय करू शकतो, त्या ठिकाणी इम्प्लिमेंट करू शकतो. म्हणजे पर्टिक्युलर जो काय टॅग आहे त्या टॅगला तुम्ही सिलेक्ट करताय आणि ते सिलेक्ट करताना त्या टॅगला काय करताय तुम्ही, जे काही CSS आहे, जे काही स्टाईल आहे ती स्टाईल त्या ठिकाणी इम्प्लिमेंट करताय. आता ह्या ठिकाणी पॅराग्राफ टॅगला काय केलं, त्यांनी स्टाईल इम्प्लिमेंट केलं. आपण ह्या ठिकाणी कुठल्या टॅगला केलं, इथे S2 टॅगला केलेलं आहे, बरोबर आहे. हे युनिव्हर्सल सिलेक्टर. आता ह्या ठिकाणी परत एकदा दाखवतो तुम्हाला. हे पॅराग्राफ टॅगला काय होईल, इथे स्टाईल इम्प्लिमेंट होईल. हे जे दोन पॅराग्राफ आहेत त्या टॅगला काय स्टाईल दिले आहे, सेंटर अलाइन दिलेला आहे आणि कलर काय दिलेला आहे, रेड. होतंय का इथे इम्प्लिमेंट, बघूया. इथे बघा झालेलं आहे की त्यांची जी काय अलाइनमेंट आहे ती सेंटर आलेली आहे आणि जे काय त्याचा कलर आहे तो चेंज होऊन काय आलेला आहे, रेड आलेला आहे. सो दिस इज द type selector and this is the universal selector. After that next type of the selector is ID selector. It is important selector, one of the important selector. We can say the ID selectors are very similar to the class selector. So the only difference is the ID selector can only be applied once per page, while class selector can apply as many times as required by the user. So this type of the selector are well supported across standard and complaint browsers. जे ID सिलेक्टर आहेत आणि क्लास सिलेक्टर ह्याचा आपण इम्प्लिमेंट नंतर बघूया, पण हे दोन्ही सेम आहेत, नियर अबाउट सेम आहेत. ID सिलेक्टर जो आहे तो तुम्ही एका पेजमध्ये एकदाच वापरू शकता आणि जो क्लास सिलेक्टर आहे ते तुम्ही मल्टिपल टाइम्स काय करू शकता, यूज करू शकता. तर ID सिलेक्टर कसं इम्प्लिमेंट करायचं, ह्या ठिकाणी बघा हॅशटॅग पॅराग्राफ 1 घेतला आणि पॅराग्राफ 1 जो आहे त्याला इथे आपण ID तयार केलेला आहे. ते मी तुम्हाला करून दाखवतो, ठीक आहे. ते मी हे कॉपी करतो, याचा जो काही कोड आहे तो मी इथे पेस्ट करतो. आता आपल्याला जो पॅराग्राफ, आपले ते दोन पॅराग्राफ आहेत, दोन पॅराग्राफला आपल्याला काय करायचं, या ठिकाणी जे स्टाईल काय करायचे द्यायचे. पण दोन्ही पॅराग्राफ जाता ह्या ठिकाणी बघा आपण नुसतं पॅराग्राफ घेतलेला आहे. नुसतं पॅराग्राफ घेतल्यामुळे हे काय झालं, इथे सगळीकडे जे दोन्ही पॅराग्राफ आहेत, बरोबर आहे, दोन्ही पॅराग्राफ काय झाले, इथे रेड झालेले आहेत, बरोबर. हा पण पॅराग्राफ रेड झाले, हा पण दोन्ही पॅराग्राफ काय आहेत, वेगळे आहेत. मग त्यासाठी आपण दोन्ही पॅराग्राफला जर तुम्हाला डिफरंट स्टाईल द्यायची असेल तर तुम्ही काय करू शकता, त्या ठिकाणी डिफरंट ID देऊ शकता आणि ID नुसार काय होईल ते त्या ठिकाणी डिफाईन होईल.
इथे मी राईट घेतो, अलाइन राईट घेतो आणि ह्याचा कलर जो आहे इथे सेमीकोलन कलर जो आहे तो आपण इथे चेंज करूया. इथे ग्रीन कलर घेतो. ठीक आहे. तर जो सेकंड पॅराग्राफ असेल, ओके, त्याचं काय होईल, इथे कलर जो आहे तो ग्रीन होईल. मग त्यासाठी मी त्या पॅराग्राफला इथे आयडी देतो, आयडी इंटू डबल इन्व्हर्टेड कॉमा पॅरा 2. म्हणजेच ह्या पॅरा 2 मध्ये जे काय आहे ते काय होईल, इथे इम्प्लिमेंट होईल. या ठिकाणी आपलं इम्प्लिमेंट नाही झालं, हा हॅश आपल्याला इथून काढायला नंतर ते इम्प्लिमेंट होईल. ठीक आहे. आयडी काय घेतली, इथे पॅरा 2 आणि इथे काय घेतलं हे आपण डिक्लेअर केलेलं आहे. पॅरा 2 ला जो आहे तो इथे डिफाइन होते. बघा ग्रीन कलर आलेला आहे, इथे कुठे गेले, राईट साईडला गेलेलं आहे. बरोबर आहे. ते जे आपण अलाइन दिले, इथे अलाइन काय दिली, राईट, आणि कलर काय दिला, ग्रीन. बरोबर आहे. कुणाला, तर पॅरा 2. बरोबर. इथे P2 पण आपण बोलू शकतो, P2 पॅराग्राफ 2, त्याला मी काय केलं, इथे इम्प्लिमेंट केलंय. पॅराग्राफ 2 ला काय इम्प्लिमेंट केलंय, ही स्टाईल इम्प्लिमेंट केलंय. म्हणजे हे काय झालं, आयडी सिलेक्टर आहे, हा आयडी सिलेक्टर, हा युनिव्हर्सल सिलेक्टर आणि हा टाईप सिलेक्टर. हे तुम्हाला सांगायचं आहे की तुम्ही त्या सिलेक्टरनुसार कसं त्या ठिकाणी डिझायनिंग करू शकता. तर हे झालं आयडी सिलेक्टर. सेम क्लास सिलेक्टर पण आहे. क्लास सिलेक्टर काय करतं, इज यूज टू स्टाईल मल्टिपल एलिमेंट. इट इज प्रीफिक्स बाय डॉट. इट इज युजफुल व्हेन यू वॉन्ट टू गिव्ह देम सेम टाइप ऑफ फॉर्मॅटिंग टू रिलेटेड ऑर द अनरिलेटेड HTML. स्टाईल जे क्लास सिलेक्टर आहे ते डॉट साईनने दाखवलं जातं आणि जे आयडी सिलेक्टर आहे ते हॅश साईनने काय केलं तर नोट केलं जातं. मग जे ह्या ठिकाणी जर त्यांनी क्लास सिलेक्टर घेतलं, क्लास सिलेक्टर बघा इथे डॉट ए घेतलेला आहे. डॉट ए म्हणजेच काय, ए हे क्लासचं नाव, ए हे क्लासचं नाव. बरोबर आहे. मग ह्या ठिकाणी इथे बघा काय होतं, पॅरा 1 हे आयडीचं नाव, पॅरा 1 इज अ आयडी, आणि इथे काय, ए हे क्लासचं नाव आहे. जसं इथे आयडी घेतलं, PID घेतलं, तसं आपल्या इथे काय घ्यायचं, क्लास घ्यायचं आणि क्लासच्या समोर जो क्लासचं नाव आहे तो आपल्याला डॉट साईनने काय करायचं, दाखव. म्हणजे डॉट ए घेतलं, इथे डॉट ए आपण घेतलं आणि ते क्लासमध्ये जे काय स्टाईल तुम्ही डिफाईन केलेली आहे ती स्टाईल काय होईल, इथे त्या टॅगला इम्प्लिमेंट होईल. इथे आपण करून बघूया, दाखवतो तुम्हाला. इथे डॉट ए हे डॉट साईन घेतल्यानंतर काय होतं, क्लास सिलेक्ट होतं. डॉट साईन घेतल्यानंतर काय होतं, थोडक्यात क्लास सिलेक्ट होतो. आपण जसं की इथे काय घेतलं, हे पर्टिक्युलर टॅगला आपण डिफाईन केलेलं आहे, हे पण तसंच करू शकतो तुम्ही. मल्टिपल टाइम तुम्ही ते जो क्लास आहे तो वापरू शकता. बरोबर आहे. हे जे आयडीच आहे ते पण तसंच यूज करू शकता मल्टिपल टाइम्स. ओके. तर इथे डॉट ए यासाठी मी आणखीन एक टॅग तयार करतो. इथे आपण एक टॅग तयार करूया. इथे एक H3 घेतो मी. H3 कशाला घेतो, तर थँक यू ला घेतो. थँक यू. ओके. सो इथे H3 आलेला आहे टॅग, थँक यू टॅग आलेला आहे. आता त्या थँक यू टॅगला आपण काय करूया, इथे क्लास 5 देऊया. क्लास इज इक्वल टू कसं ते डिफाईन करायचं, इथे डॉट ए. बरोबर आहे. आणि ते काय होईल, ह्याला इम्प्लिमेंट होईल. इथे बघा हे घेतलं, इथे H3 क्लास ए. बरोबर आहे. हे जो क्लास आहे, बरोबर आहे. या ठिकाणी डॉट नाही घेतला, डॉट घेतला तर तुमचं ते अप्लाय न होणार. H3 क्लास ए. इथे मी कलर चेंज करतो त्याचा, म्हणजे ते काय होईल, आणखीन दिसेल. ते येल्लो घेतला. ओके. सो ए टेक्स्ट अलाइन काय घेतलंय, सेंटर घेतलंय. तुम्ही अलाइन पण चेंज करू शकता इथे, आणि कलर घेतला येल्लो. आणि हे जे आहे क्लास, इथे क्लास आपण डिफाईन केलाय सिलेक्टर, आणि तो क्लास इथे H3 टॅगला आपण दिलेला आहे. या ठिकाणी H3 टॅगला दिसतोय का, बरोबर इथे दिसतोय की थँक्यू हे सेंटरला आलाय, त्याचा कलर जो आलाय तो येल्लो आलेला आहे. बरोबर आहे. तर हे जे आहे ते सिलेक्टर आपण या ठिकाणी बघितलं, आणि सिलेक्टरमध्ये थोडक्यात हे जे आपण स्टाईल जे आहेत त्या डिफाईन केलेलं आहे. कशामध्ये, तर
सी शार्प मध्ये. त्यानंतर आहे ग्रुपिंग अँड कंबायनिंग सिलेक्टर. आता हे थोडक्यात सांगतो मी तुम्हाला, आपलं खूप टाइम ह्यामध्ये जातो इंट्रोडक्शन देण्यासाठी. तर ग्रुपिंग अँड कंबायनिंग सिलेक्टर काय करू शकतो, तर यूज टू ग्रुप मल्टिपल सिलेक्टर्स बाय सेपरेटिंग देम विथ अ कॉमा. तुम्ही एकच जर तुम्हाला स्टाईल हे मल्टिपल टॅग्सना द्यायची असेल, मल्टिपल टॅग्सना द्यायची असेल, मग S1 असेल, S2 असेल, ह्यात जे टॅग्स आहेत त्यांना एकच स्टाईल जर तुम्हाला द्यायची असेल तर तुम्ही ते बाय कॉमा या ठिकाणी देऊ शकता. आणि तुम्हाला जे द्यायचं डिझायनिंग ते तुम्ही ह्या ठिकाणी डिफाईन करून ते देऊ शकता. बरोबर, फक्त तुम्हाला कॉमा द्यायचा आहे आणि कॉमा दिल्यानंतर तुम्हाला हे जे आहे ते स्टाईलमध्ये डिफाईन करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला काय ते ID क्लास वगैरे देण्याची गरज नाही आहे. तुम्ही ते कॉमा दिल्यानंतर ते डायरेक्टली इम्प्लिमेंट होईल. बट इट इज अ व्हेरी रेअर, आपण खूप रेअरली हे यूज करतो, पण तुम्ही यूज केला तरी चालेल. पण मोस्टली हे ह्या ठिकाणी जे ID सिलेक्टर आहे, क्लास सिलेक्टर आहे, टाईप सिलेक्टर आहे, हे जास्त काय केलं जातं, यूज केलं जातं. मोस्टली ID सिलेक्टर आणि क्लास सिलेक्टर हे यूज केलं जातं कुठल्या पण CSS मध्ये. तर हे बघितलं आपण टाइप्स ऑफ द सिलेक्टर. त्यानंतर बघायचं आपल्याला टाइप्स ऑफ CSS. CSS चे कोणते कोणते टाइप्स आहेत ते बघायचं. हे खूप बेसिक आहे, आपण बेसिक बघतो, HTML सारखंच आहे. मग CSS चे टाइप कोणते, तर 3 टाइप्स ऑफ द CSS: इनलाईन, इंटरनल अँड एक्सटर्नल. 3 टाइप्स ऑफ द CSS आहेत. CSS चे 3 टाइप आहेत. तर ह्या ठिकाणी जे आपण CSS बघितलेलं आहे ते इंटरनल बघितलं आहे, हे थोडक्यात मी सांगतो तुम्हाला. आता इनलाईन, इंटरनल आणि एक्सटर्नल हे कसं आहे, तर इनलाईन मध्ये काय होतं, जे काही तुम्ही CSS डिफाईन करताय, जे काही तुम्ही स्टाईल डिफाईन करताय, ती स्टाईल तुमच्या एका लाईन मध्ये ते काय करता, तुम्ही डिफाईन करता. बरोबर आहे, त्या टॅग मध्येच तुम्ही थोडक्यात ते काय करता, ती स्टाईल त्या ठिकाणी देता. हे झालं इनलाईन. इन शॉर्ट लक्षात ठेवायचं तर या ठिकाणी आपण इनलाईन जे आहे ते घेऊन बघूया. इथे बघा पॅराग्राफ टॅगला दिलेलं आहे ना. आता हे जे घेतले ते आपण इंटरनल घेतलेले आहे. तर जो हा पॅराग्राफ टॅग आहे, त्या पॅराग्राफ टॅगच्या इथेच मी काय करतो, हे सगळे स्टाईल्स या ठिकाणी डिफाईन केलेले आहेत. बरोबर आहे, या ठिकाणी मी हा जो टॅग आहे तो काढतो. आता ह्याला काय प्रॉपर्टी होती अगोदर दिलेली आपण, की सेंटर आणि कलर जो होता तो रेड होता. त्यानंतर आता आपण काय केलेलं या ठिकाणी फॉन्ट त्याचं जे आहे ते बोल्ड घेतलेलं आहे, त्याचं फॉन्ट वेट, त्यानंतर फॉन्ट स्टाईल इटॅलिक घेतले आणि कलर त्याचा आपण चेंज केलेला आहे. इथून आपल्याला हे जे आहे ते रिमूव्ह करायला लागेल. इथे बघा, हॅलो आय एम शैलेश, म्हणजेच काय इटॅलिक डिफाईन झालेला, इटॅलिक आलेला आहे, बोल्ड पण झालेला आहे, आणि कलर जो आहे तो हा जो कलर कोड आहे, कलर कोड तुम्ही देऊ शकता. कलर दोन प्रकारे देऊ शकता, कलर कोडनी पण देऊ शकता आणि बाय डिफॉल्ट तुम्ही कलरचं नाव लिहून पण तुम्ही त्या ठिकाणी ते कलरची स्टाईल देऊ शकता. थोडक्यात काय सांगायचं तर इट इज अ इनलाईन. ओके, इट इज अ इनलाईन. हे जे आहे ते इनलाईन आहे. आणि तुम्ही काय करू शकता, इनलाईन CSS मध्ये काय करू शकता, फक्त लाईन मध्ये जे काय आहे ते तुम्ही CSS डायरेक्टली देऊ शकता. आता हे त्यांनी दिलेलं आहे ते. आता आपण जे आपलं अगोदर केलेलं होतं इनलाईन, बरोबर, हे जे आहे हेच CSS मी हे इंटरनल केलंय, तेच मी काय करतो इथे इनलाईन मध्ये देतो. बरोबर आहे, तेच मी काय करतो इथे इनलाईन मध्ये देतो. ते कसं देतो इथे बघा, जे आहे फक्त काय करायचं तुम्हाला इथे, फक्त इनलाईन लाईन टॅगच्या समोरच तुम्हाला काय करायचं आहे, ते सगळं जे CSS आहे ते फक्त लिहिताना तुम्हाला ह्या ठिकाणी स्टाईल जे आहे तो वर्ड लिहायचा आहे. आणि ते सगळं जे काय तुम्हाला टॅग्स घ्यायचे आहेत ते डबल इन्व्हर्टेड कॉमा मध्ये तुम्हाला घ्यायचे आहेत. एवढंच काय ते करायचं आहे इनलाईन साठी. हे ते बघा सेम आलेलं आहे. हे झालं कुठलं, CSS इनलाईन. इंटरनल तर आपण ऑलरेडी बघितलं आहे. इंटरनल CSS मध्ये काय होतं, तर इंटरनल CSS मध्ये आपण जी काय स्टाईल आहे ते तुम्ही हेड टॅग मध्ये घेता. हेड टॅग मध्ये स्टाईल टॅग घेऊन तो स्टाईल टॅग मध्ये तुम्ही जे काय स्टाईल आहे ते स्टाईल काय करता इथे डिफाईन करता. बघा, हेड टॅग मध्ये आपण स्टाईल टॅग घेतला आणि त्या स्टाईल टॅग मध्ये आपण हे सगळे जे काय स्टाईल्स आहेत त्या दिलेल्या आहेत. ह्याला काय बोलतात, इंटरनल CSS. हे आपण ऑलरेडी बघितलेलं आहे. इनलाईन तुम्हाला सांगितलं, इंटरनल आपण बघितलं. त्यानंतर एक्सटर्नल. आता एक्सटर्नल CSS मध्ये काय होतं, जसं त्याचं नाव आहे तसंच ते काय काम आहे त्याचं, की एक्सटर्नल स्टाईल शीट. बरोबर आहे, एक्सटर्नल स्टाईल शीट मध्ये काय होतं, तर एक्सटर्नल जी काय स्टाईल शीट टेक्स्ट फाईल आहे ती टेक्स्ट फाईल तुम्ही क्रिएट करता आणि ती टेक्स्ट फाईल .css नावाने काय करता, सेव्ह करता. .css म्हणजेच काय,
कॅस्केडिंग स्टाईल शीट. जसं की .txt म्हणजे टेक्स्ट फाईल, .cs म्हणजे काय सी शार्प फाईल, बरोबर आहे. तर हे CSSचं एक्सटेन्शन आहे. तुम्ही एक नोटपॅडमध्ये जेव्हा वेब डिझायनिंग करताना तुम्ही जे काही HTML चा कोड लिहिता आणि ते .html ने सेव्ह करता, मीन्स इट इज अ HTML फाईल. तसंच तुम्ही जे काही CSS करता, CSSचं तुम्हाला जे काही कोड लिहायचं आहे आणि ते कोड तुम्हाला कुठे लिहायचं आहे, नोटपॅडमध्ये लिहायचं आहे. आणि ते जेव्हा ती फाईल नोटपॅडमध्ये सेव्ह कराल तेव्हा तुम्हाला ती फाईल .css नावाने सेव्ह करायची आहे, बरोबर आहे. ती सेव्ह केल्यानंतर काय होईल, ती एक एक्सटर्नल CSS फाईल म्हणून तयार होईल. आणि ही जी एक्सटर्नल CSS फाईल तयार झालेली आहे, ती एक्सटर्नल CSS फाईल तुम्हाला फक्त तुमच्या जो काही कोड आहे, तुमचा जो काय मेन डिझायनिंगचा कोड आहे त्यामध्ये फक्त एम्बेड करायचे. ती एम्बेड करताना त्या ठिकाणी तुम्हाला हे बघा लिंक टॅग घ्यायला लागेल आणि लिंक रिलेशन, इथे लिंक रिलेशन काय घेतले, स्टाईल शीट, बरोबर आहे. काय टाईप आहे फाईलचा, टाईप काय असेल इथे, टेक्स्ट CSS, बरोबर. टेक्स्ट CSS फाईल असेल आणि तिचा जे काय आपण इथे घेतलंय कोड, तिचा जो काय पाथ आहे, थोडक्यात ॲड्रेस आहे, तो आपण ह्या ठिकाणी घेतलाय. ह्या ठिकाणी त्यांनी दिलेलं आहे माय स्टाईल इज हे फाईलचं नाव आणि .css म्हणजेच काय, तर ते CSS फाईल आहे हे डिफाईन करतं. हे लाईन घेतल्यानंतर तुम्ही काय करू शकता, त्या ठिकाणी तो जो एक्सटर्नल CSS फाईल आहे, ती एक्सटर्नल CSS फाईल तुम्ही तुमच्या कोडमध्ये अप्लाय करू शकता, इम्प्लिमेंट करू शकता, एम्बेड करू शकता, थोडक्यात सांगायचं तर. ओके. सो तर हे आहे एक्सटर्नल स्टाईल शीट, थर्ड टाईप ऑफ द स्टाईल शीट, CSS, बरोबर. CSS चे आपण 3 टाईप बघितले, कसं डिक्लेअर करायचे तिथं. त्यामध्ये पहिला इनलाईन बघितला, इंटरनल बघितला आणि त्यानंतर बघितलं एक्सटर्नल. एक्सटर्नल मध्ये काय करायचं, फक्त तुम्हाला जे काय आपण कोड लिहिलेला आहे ना, ह्या ठिकाणी जो काय कोड लिहिलाय, आता हा जो एवढा कोड असेल, तोच कोड तुम्हाला काय करायचा आहे, तोच कोड तुम्हाला इथे टेक्स्ट फाईल मध्ये CSS मध्ये ते काय करायचं आहे, लिहायचं आहे. ते आता आपण एक करून बघूया की ते करताना काय करायचं. मला जो हा कोड आहे आपण तेच करूया सेम. हे इनलाईन घेतलं, हे इनलाईन तुम्हाला दाखवलं, बरोबर आहे. हे इंटरनल दाखवलं. आता काय करायचं आपल्याला, एक्सटर्नल CSS. एक्सटर्नल CSS करताना आपल्याला इथे ऍड न्यू आयटमला जायचं. ऍड न्यू आयटमला गेल्यानंतर इथे तुम्हाला काय करायचं, इथे CSS फाईल, बरोबर आहे. ती CSS फाईल तुम्हाला काय करायची, इथून ऍड करायची. इथे बघा स्टाईल शीट नावाची फाईल आहे, स्टाईल शीट, बरोबर आहे. जसे की आपण वेब फॉर्म ऍड करतो न्यू आयटम मध्ये, तसं स्टाईल शीट नावाची फाईल आहे. स्टाईल शीट इथे बघा .css फाईल आहे, बरोबर. दॅट इज अ कॅस्केडिंग स्टाईल शीट. हे जे नाव आहे ते तुमचं स्टाईल शीटचं नाव आहे. तुम्ही ह्या ठिकाणी स्टाईल शीटचं नाव चेंज करू शकता, दुसरं नाव द्यायचं असेल तरी पण देऊ शकता. मी हेच ठेवतोय. ह्या ठिकाणी ऍड न्यू आयटमला जाऊन तुम्ही हे स्टाईल शीट ऍड करू शकता. इथे मी ऍड केलं. ऍड केल्यानंतर इथे फाईल ही तयार झालेली आहे. तर ह्या ठिकाणी ही फाईल तयार झाली आहे. तर ह्या ठिकाणी बाय डिफॉल्ट बॉडी आलेलं आहे. बॉडी म्हणजे जो काय मेन पार्ट असेल, बरं, मेन पार्ट असतो ना याच्यामध्ये, तर ह्याला तुम्हाला काय अपीअरन्स द्यायचं ते तुम्ही इथे स्टाईल द्यायची असेल तर तुम्ही देऊ शकता. तर आपण काय केलंय, हे जे आहे त्यालाच करतोय. त्यासाठी मी काय करतो, म्हणजे आहे तसंच. आता हे ठिकाणी आपण हे इंटरनल केलंय, बरोबर आहे. हे जे आहे ते इंटरनल केलेलं आहे. इनलाईन पण आपण बघितलेलं आहे. आता आपण काय करूया, हाच जो कोड आहे तो आपण एक्सटर्नल मध्ये लिहूया. हाच जो कोड आहे तो आपण कुठे लिहूया, एक्सटर्नल CSS फाईल मध्ये लिहूया. म्हणजे काय होईल, सेम त्या ठिकाणी काय होईल, ते कोड जो आहे तो इम्प्लिमेंट होईल, बरोबर आहे. तर या ठिकाणी हा टॅग जो आहे तो आपण रिमूव्ह करूया. हे आहे ते मी तसंच ठेवतो. ID फक्त चेंज करतो. असं ते पण ठीक आहे. तर हे जे कोड आहे तोच कोड आपण काय करतो, इथे ह्यामध्ये इम्प्लिमेंट करायचं. तो इम्प्लिमेंट करताना कसं घ्यायचं तुम्हाला, तर इथे लिंक रिलेशन घ्यायचंय. ते करायच्या अगोदर मी काय करतो, हे सगळं जे अगोदर आपण घेतलं क्लास वगैरे ते मी रिमूव्ह करतो. म्हणजे काय होईल, ते प्युअरली आपण एक्सटर्नल CSS फाईल घेऊया. हे रिमूव्ह केलं. एक्सटर्नल म्हणजे काय, जो काही तुम्ही इंटरनल मध्ये कोड लिहिता तोच तुम्हाला काय करायचं आहे, एक्सटर्नल मध्ये लिहायचं. जो काही तुम्ही इंटरनल किंवा इनलाईन मध्ये लिहिता तेच तुम्हाला काय करायचं आहे, एक्सटर्नल मध्ये फक्त रिप्लेस करायचं. आता एक्सटर्नल मध्ये रिप्लेस करायचं का गरज, तर त्याची गरज अशी आहे, तर तुम्ही जो ती फाईल आहे ती फाईल तुम्ही एनी टाइम वापरू शकता. एनी टाइम तुम्ही काय करू शकता, ती फाईल यूज करू शकता. तुम्हाला जेव्हा पाहिजे तेव्हा ती फाईल तुम्ही काय करू शकता, यूज करू शकता. म्हणजे काय होईल, त्याच्या ठिकाणी जेव्हा जेव्हा तुम्हाला ती फाईल पाहिजे तेव्हा तुम्ही यूज केल्यानंतर तुम्हाला परत ती फाईल काय करायची गरज नाही, तयार करायची काय फाईल गरज नाही.
आणि ती फाईल एकदा तयार केला तुम्ही की तीच फाईल तुम्ही काय करू शकता दुसऱ्या वेब पेजला पण इम्प्लिमेंट करू शकता. तुम्हाला पाहिजे त्यावेळी तुम्ही ती फाईल यूज करू शकता. वेगवेगळ्या स्टाईलसाठी तुम्ही वेगवेगळ्या फाईल्स तयार करू शकता. मग ते काय एक्सटर्नल सीएसएसचा हा फायदा आहे. तुम्ही वेगवेगळ्या स्टाईलसाठी वेगवेगळ्या फाईल तयार करू शकता. पर्टिक्युलर आयडी साठी पर्टिक्युलर फाईल्स तयार करू शकता. पर्टिक्युलर टॅगसाठी पर्टिक्युलर फाईल तयार करू शकता. पर्टिक्युलर वेब पेजेससाठी किंवा पर्टिक्युलर एखाद्या बॅकग्राऊंडसाठी एखादी फाईल तयार करू शकता. तुम्हाला पाहिजे तसं तुम्ही ते सीएसएस फाईल इम्प्लिमेंट करू शकता आणि त्या ठिकाणी ती तयार करून तुम्ही यूज करू शकता. मगाचा आपण एक्झाम्पल कॅन्सल केलेलं आहे. आता हे दुसरं एक्झाम्पल बघतो सिम्पल HTML मधलं की हेड टॅग घेतलाय, हेड आणि हेडिंग टॅग आणि हा पॅराग्राफ टॅग घेतलाय. ह्यामध्ये हे एक्सटर्नल फाईल काय केलेली आहे आपण एम्बेड केलेली आहे. बरोबर आहे. मागाचं होत नव्हतं, काय प्रॉब्लेम होता कळलं नाही. बट it is a simple thing that we can add the external css file by .css file and just have to create the one css file and embed that css file into the main code. ओके, जी काय मेन फाईल आहे ती एम्बेड करा, म्हणजेच काय थोडक्यात लिंक करा ह्या मेन कोड मध्ये. तर आपण ह्या ठिकाणी बॉडीला काय घेतलंय लाईट ब्ल्यू कलर घेतलेला आहे बॅकग्राऊंड कलर आणि हेडिंग टॅग जो आहे त्याला आपण नेव्ही कलर घेतलेला आहे आणि त्याची मार्जिन 20 पिक्सल घेतलेला आहे. तर तुम्ही डिझायनिंग मध्ये बघाल तर डिझायनिंग मध्ये हे इथे इम्प्लिमेंट झालेलं आहे. त्याची मार्जिन 20 पिक्सल झालेली आहे आणि जी हेडिंग आहे ती नेव्ही कलर मध्ये आली आणि जो काय बॅकग्राऊंड आहे तो लाईट ब्ल्यू कलर मध्ये आलेला आहे. सो अशा प्रकारे तुम्ही काय करू शकता ह्या ठिकाणी ही एक्सटर्नल सीएसएस फाईल ऍड करू शकता. आज आपण डिझायनिंग मध्ये सीएसएस फाईल बघितली. सीएसएस फाईल मध्ये त्या सीएसएस मध्ये आपण सिलेक्टर बघितले, त्याचे टाइप्स बघितले, त्यानंतर सीएसएस चे कुठले कुठले टाइप्स आहेत, मग त्यामध्ये इनलाईन, इंटरनल आणि एक्सटर्नल हे बघितलेले आहेत. तर अशा प्रकारे तुम्ही काय करू शकता या ठिकाणी सीएसएस ऍड करू शकता. आणखीन जर काय ह्या पॉईंट मध्ये कुठला पॉईंट समजला नसेल तर आपण एक्सप्लेन करूया. जर तुमचा कुठला पॉईंट क्लिअर करायचा असेल तर आणखीन ह्यामध्ये काही क्वेश्चन्स असतील तर विचारला तरी चालेल. ठीक आहे. उद्या आपण जो नेक्स्ट पार्ट आहे ह्याचा थीम आहे ते बघूया आणि दुसरी गोष्ट म्हणजे मास्टर पेजेस हा जो पॉईंट आहे ते आपण नेक्स्ट लेक्चरला बघूया. आजपुरती एवढंच. बाकी ह्यामध्ये जर काही क्वेश्चन्स असतील, कुठला पॉईंट समजला असेल तर विचारला तरी चालेल. थँक्यू.